सर्वांना नमस्कार। तर आज संध्याकाळच्या जेवणासाठी बनवत होतो चिकन बिर्याणी आणि चिकन मसाला। तर इथे 1 किलो चिकन आणलेलं होतं। तर ते मी आधी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि नको असलेले भाग काढून टाकले चिकनचे। त्यानंतर त्यामध्ये पूर्ण 1 लिंबू घेतलं, ते पिळलं आणि पूर्ण ते चिकनला चोळून घेतलं। त्यानंतर हळद घेतली, एक अर्धा चमचा घेतली असेल आणि 1 चमचा मीठ घेतलं। त्यानंतर ते पूर्ण चिकनला चोळून घेतलं आहे, असं पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे। आणि त्यानंतर ते एक 10 मिनटासाठी मी तसंच ठेवलेलं होतं आणि त्यानंतर परत 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायचे। यामुळे काय होतं, चिकनचा आहे ना जो वास येतो, तर तो वास अजिबात येत नाही, खातानाही येत नाही आणि मग मुलं पण छान खातात म्हणजे आवडीने, नाही का। तर त्यानंतर मी इथे कुकर घेतला आहे, म्हणजे आता चिकन आपण शिजवून घेणार आहोत। तर इथे चिकन शिजवून घेण्यासाठी मी कांदा कापून घेतलेला होता, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडा कढीपत्ता। तर तेल छान गरम झालेलं होतं, त्याला जिऱ्याची फोडणी दिली। त्यानंतर हे कांदा, कोथिंबीर सर्व त्यामध्ये टाकलं आणि छान परतवून घेतलं। तर छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडा कच्चा मसाला पण घ्यायचा आहे। तर कच्च्या मसाल्यामध्ये मी इथे 1-2 चक्री फूल घेतले, दालचिनी घेतली, तेजपान घेतले आणि 1-2 लवंगा आणि मिरे। तर असं सर्व त्यामध्येच टाकून द्यायचं आहे आणि थोडीशी हळद आणि लागेल तसं मीठ टाकायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे। हे बघा असं दिसतं आहे, म्हणजे कसं आहे ना, त्या कच्च्या मसाल्याचा छान फ्लेवर येतो बिर्याणीमध्ये, भाजीमध्ये। आणि मी घरीच काळा मसाला पण केलेला आहे, तर त्यामध्ये पण मी सर्व काही घेतलेलं आहे, त्यामुळे मी इथे जास्त कच्चा मसाला घेतलेला नाही आहे। तर त्यानंतर इथे चिकन टाकायचं आहे। तर पाणी व्यवस्थित निथरून आणि मग चिकन टाकायचं आहे आणि ते छान परतवून घ्यायचं आहे चिकन जे आहे ते। म्हणजे कुकरमध्ये टाकल्यानंतर चिकनला आहे ना पाणी सुटतं, तर ते पाणी पूर्ण आटवून द्यायचं आहे आणि त्यानंतरच कुकरमध्ये परत एखाद तांब्या पाणी टाकून त्याच्यात 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर इथे हा आपला बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे मी। त्यामध्ये कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, टोमॅटो असं सर्व घ्यायचं आहे आणि ते छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं चिकन पण होतं आहे आणि एका बाजूला आपला बिर्याणीचा जो पेस्ट आहे ती पण झालेली आहे। तर इथे तांदूळ घेतलेले आहेत मी, जवळजवळ अर्धा किलो तांदूळ असेल आणि थोडंसं दही घेतले। तर दही मी तांदळालाच पूर्ण लावून घेते आहे, जास्त दही घ्यायचं नाही आहे, कारण आपण टोमॅटो पण घेतलेले असतात ना, मग ती भाजी किंवा बिर्याणी अशी आंबट लागते, मग त्यामुळे त्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे। तर इथे आता बिर्याणी टाकून घेऊया आपण। एका बाजूला मी पातेलं ठेवलं आहे आणि एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी। तर 1-2 असा उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे, 1-2 हिरवी मिरची आणि थोडासा टोमॅटो, हे छान तेलामध्ये लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मस्त। त्यानंतर आपण जी पेस्ट केलेली होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि एका बाजूला मी इथे भाजी पण करते आहे। तर हे बघा असं आपल्या बिर्याणीच्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। तर त्यानंतर बिर्याणीसाठी जो मसाला काढून ठेवलेला होता मी, घरगुती मसाला, तो सर्व त्यामध्ये टाकला आहे आणि छान परतवून घेते आहे। तर दोन्ही बाजूला एकीकडे भाजी पण चालू आहे आणि एकीकडे बिर्याणी पण चालू आहे। तर कसं आहे ना, जेवणासाठी वेळ होतो आणि संध्याकाळी 8-8:30चा आमचा जेवणाचा टायमिंग असतो, तर त्यामुळे मी घाई करते आहे। तर हे बघा मसाला परतवून झाल्यानंतर एक अर्धा ग्लास थोडंसं पाणी पण त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते 5 मिनटासाठी त्याची छान उकळी काढून घ्यायची। त्याच्याने काय होतं की मसाल्याला छान तेल पण सुटतं आणि सर्व मसाले एकजीव होतात। त्यानंतर वरतून थोडीशी कसुरी मेथी टाकते आहे मी आणि त्यानंतर आपण जे दही लावून ठेवलेले होते तांदूळ, ते त्यामध्ये टाकायचे आहेत आणि पूर्ण असे छान परतवून घ्यायचे, जेणेकरून त्याला पूर्ण मसाला लागला गेला पाहिजे। आणि इकडे भाजी पण फोडणी देते आहे मी, तर त्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे छान तरी वगैरे येण्यासाठी। तर त्यामध्ये पण वरतून मी कसुरी मेथी टाकते आहे आणि थोडंसं वरतून दही टाकते आहे, म्हणजे छान तेल सुटेल आपल्या मसाल्याला। हे बघा, म्हणजे भाजी ना बघितल्याबरोबर अशी खाण्याची इच्छा झालीच पाहिजे, कारण जवळजवळ आम्ही ना 2-2.5 महिन्यानंतर नॉनव्हेज आणलेलं होतं आणि ते बनवत होतो। तर हे बघा तांदूळ छान परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण शिजवलेलं चिकन होतं ते रश्श्यासहित टाकलेलं आहे, मसाले वगैरे सर्व त्यामध्ये आलेले आहेत बघा।
तर पाणी जास्त टाकायचं नाही आहे आणि टाकायचंच ठरलं तर गरम करूनच पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाज्यांची किंवा बिर्याणीची आपली जी टेस्ट आहे ती तशीच राहते. तर छान आता वाफ दाबून घेऊया बिर्याणीची आणि इकडे आपली भाजी पण तयार झालेली आहे. तर हे बघा, जास्त पाणी टाकलेलं नाही आहे मी, जे आपलं आळणी असतं तर त्याचंच थोडंसं पाणी घेतलेलं आहे, वरतून पाणी काही जास्त मी टाकलेलं नव्हतं. तर इकडे शुभ्राला तिच्या मैत्रिणीच्या बड्डेला जायचं होतं, तर तिचं चाललेलं होतं मम्मी मी चालली आहे, तर तिचे पप्पा तिला सोडण्यासाठी गेले. तर हे बघा, आता इथे मी बिर्याणीमध्ये वरतून छान कोथिंबीर टाकून दिली आहे, म्हणजे जवळजवळ आपली बिर्याणी होतच आली आहे आणि भाजी पण झाली. तर एका बाजूला मी पोळ्या बनवून घेतल्या आहेत आता. तर हा असा आपला पूर्ण स्वयंपाक जवळजवळ झालेलाच आहे. पूर्ण घरामध्ये इतका छान वास सुटलेला होता. तर त्यानंतर मी इथे कोशिंबीर तयार करून घेतली, कारण या जेवणासोबत आम्हाला कोशिंबीर ही लागतेच लागते. तर त्यासाठी मी इथे 2 काकडी, 2 गाजर, 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची आणि 1 टोमॅटो आणि त्यात थोडंसं दही, हे सर्व छान असं बारीक करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं होतं. तर इतकी छान लागत होती कोशिंबीर पण. तर विवानला केव्हाची भूक लागलेली होती, तो वाटच बघत होता कधी येणार आहे मम्मी जेवण घेऊन. तर हा बघा, हा असा आपला स्वयंपाक तयार झाला आहे. तर हे असं आपलं घरगुती जेवण, लागेल तसं माणूस मनसोक्त खातं आणि दुसऱ्या दिवशी तर याची टेस्ट अजूनच छान लागते जर उरलं तर. तर हा असा आपला स्वयंपाक तयार झालेला आहे. तुम्ही कशी बनवतात बिर्याणी? आम्ही तर घरातल्या घरात असंच बनवतो. जवळजवळ आम्ही सर्व पदार्थ घरीच बनवून खातो आणि त्याची खाण्याची आणि बनवण्याची मजाच वेगळी असते. तर शुभ्राच्या पप्पांना मी तेच विचारत होती, कसा झाला आहे स्वयंपाक. दोघं पण जण छान जेवण करतायत आणि त्यांना सर्वच खूप आवडलं. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.